नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर डॉक्टर प्रकाश अत्रे काका आहेत. यांचा परिचय म्हणजे हे खूप छान आर्टिकल्स लिहितात अध्यात्मावरती आणि ह्यांचे आर्टिकल्स परमपूज्य सद्गुरू श्री लाटकर काका संभाजीनगरला आहेत. त्यांच्या त्रैमासिकामध्ये आणि दिवाळी अंकात येतात. असाच एक आर्टिकल आम्हाला भेटला, तो होता फलश्रुतीवरती. तर काका, फलश्रुती याच्याबद्दल थोडंसं सांगा. कारण एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही फळ मागू नका, दुसरी असते त्याची फलश्रुती असते, त्याच्यानंतर कृष्णार्पणमस्तु. म्हणजे मागता नक एकदा मागितलं, नंतर नाही मागितलं, नंतर परत मागितलं, परत नाही मागितलं. हे जरा थोडंसं एक्सप्लेन करू शकता, काय आहे हे कॉन्सेप्ट? आपल्याकडे तसं गीतेत सांगितलेलं आहे की निष्काम कर्म करा, असं गीतेत सांगितलेलं आहे की कुठल्याही त्याची फळाची अपेक्षा धरू नका. नुसते फळाची अपेक्षा धरू नका असं नाही, तर ते कर्म केल्याचा अहंकार आहे, म्हणजे त्याचं कर्तृत्व, म्हणजे कर्तृत्व अंगी असं ते उगाच मी हे केलं, मी होतो म्हणून झालं, असं कर्तृत्वही अंगी आणून देऊ नका. तर त्या फलश्रुती सगळं म्हणजे फलश्रुती ही अपेक्षितच नाही गीतेत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट गीतेतच दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला फलश्रुती सांगितलेली आहे की अर्जुन जेव्हा त्याला विषाद होऊन तो धनुष्यबाण बाजूला ठेवून मी आता लढणार नाही, समोर माझे गुरुजन आहेत, भाऊ आहेत, सगळे सोयरे आहेत, मी लढणार नाही, त्यांचे रक्तलांचित रक्ताने माखलेले भोग मी कसे भोग, तेव्हा प्रत्यक्ष भगवंत ज्याला म्हणतात हातो वा प्राप्यसी स्वर्गम जितवा वा मोक्षसे महिम. तू जर ह्या युद्धात तुझं काही कमी जास्त झालं तर प्राप्यसी स्वर्गम, तू स्वर्गात तुला जागा मिळेल. कारण लढाईत गेलेला म्हणजे लढाईत मारला गेलेला मनुष्य त्याला स्वर्गात जागा मिळते अशी आपली कल्पना असते. आणि जिंकला तर ह्या महीचं राज्य तुला मिळेल, ह्या भूमीचं राज्य तुला मिळेल. मग त्यावेळेला असा विचार आला की असं हा फलश्रुती भगवंतानी पुढे सगळं निष्काम कर्म करायला सांगितलंय, असं सांगितलंय, इथं का कर्म फलश्रुती सांगितलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी फलश्रुती सांगितली, त्याचं कारण काय आहे ह्या थोडासा विचार पडायला लागला. आणि जेव्हा मनोबोधाची म्हणजे मनोबोधाचा अभ्यास करताना, मनोबोधाचा म्हणजे मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना मनाच्या श्लोकांची फलश्रुती समर्थांनी शेवटच्या त्यांच्या 205व्या श्लोकात सांगितलेली आहे की मनाची ते म्हणतात की मनाची शते ऐकता दोष जाते, मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आहे, म्हणे दास विश्वास आता मुक्ती होती. मग हा एवढी कशासाठी म्हणजे एवढा उपदेश केला समर्थाने, म्हणजे कशासाठी केला आणि मग फलश्रुती का सांगितली? आधी मनाचे श्लोक समर्थांनी कधी सांगितले तर थोडंसं आपण त्याचा हे करूया की मनाचे श्लोक कुठल्या वेळेला सांगितले, का सांगितले. तर समर्थाने चाफळास राम जन्म सुरू केला होता. समर्थाने 11 मारुती निर्मिलेल्या आहेत. तर कुठले कुठले आहेत 11 मारुती कुठले, तर त्याने सांगितले चाफळा माझी 2, उमरजेसी 1, पारगावी देख 4था तो हा, 5वा मसुरी 6, शहापुरी 6वा, जाणतो 7वा शिराळ्यात, शिंगणवाडी 8वा, मन पाडळे 9वा, 10वा जाणावा माझ गावी, बाह्यात 11वा, येडे रीती गावा, सर्व मनोभावा पूर्वील. आणि हा अभंग आहे वेणाबाईंचा, समर्थांच्या शिष्या. वेणी म्हणे स्वामी रामदास समर्थ, कीर्ती गगनात न समाय, असा समर्थाने तो 11 मारुती सांग. जेव्हा रामजन्म सुरू केला तेव्हा सुरुवातीला काही वर्ष त्या उत्सवाचं स्वरूप लहान होतं, म्हणजे लोकांकडून आलेले जे धान्य भिक्षेवर तो उत्सव पार पडत होता. पण उत्सवाची व्याप्ती हळूहळू वाढायला लागली, त्याला महोत्सवाचे स्वरूप आले. शिवाजी महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि मग त्यांनी उत्सवाला धान्य पाठवायला सुरू केली आणि तो उत्सव जोरदार व्हायला लागला. एके वर्षी काय झालं की कुठेतरी हे झाले की शिवाजी महाराजांचं ज्या वेळेला ते पाठवतात त्यावेळेला त्यावेळेला ते पाठवलं गेलं नाही आणि समर्थांच्या शिष्यांची तगमग सुरू झाली की अजून काही आलं नाही, धान्य कसं आलं नाही, काय करावं कसं. तर समर्थ म्हणाले ज्याचा उत्सव आहे तो पाहून घेईल. म्हणजे रामदाता आणि भिक्षा कामधेनू
असं जे एक तत्व आहे ते पाहून घेतील, तुम्ही का काळजी करताय. तरी समर्थाने काय केलं, की रात्री कल्याणाला घेतले, समोर बसवलं आणि लिही म्हणाले. आणि एका रात्रीतनं त्यांनी हे 205 श्लोक, मनाचे श्लोक लिहून काढले. आणि मग समर्थांच्या शिष्यांनी ते श्लोकमधनं सगळ्यांनी पाठ केले. काही पाठ केले, काही म्हणजे बरोबर. आणि ते श्लोक म्हणायचे आणि दारोदार भिक्षा मागायची. ती धान्य भिक्षा घ्यायला लागली आणि नेमकं त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच शिवाजी महाराजांची म्हणजे भरपूर धान्य आलं. म्हणजे त्यांच्याकडनं काही उशीर झाला होता अशातला भाग नाही, पण ती शिष्यांची तगमग होती. पण कदाचित हे मनाचे श्लोक लिहायचे असतील, हिंदू धर्माच्या आणि मराठी भाषेच्या नशिबाने हे जे मनाचे श्लोक आपल्या मनावर जे कोरले गेलेले आहेत ते व्हायचे असेल, म्हणून कदाचित थोडासा उशीर झाला असेल आणि म्हणून समर्थांनी ते मनोबोध लिहिले असेल. म्हणजे शिवरायांनी पाठवलेले उदारतेचे आणि विजिगीषू वृत्तीचे, स्वातंत्र्याचे, देश, देव, धर्म यांच्या रक्षणाचे जणू काही धान्य आपल्याला दिलेलं आहे. समर्थांनी जीवनाला, मनाला, देहाला पोषण करणारे जे शब्दरूपी धान्य इतिहासात लोकांच्या कानामनात परमार्थाच्या खात्यात जमा झाले आहेत. आज इतकी वर्ष लोटलं तरी संपणार नाही, पुढेही संपणार नाही. हे सारं झालं मनाच्या श्लोकाबद्दल. म्हणजे आपण म्हणू की यावंच चंद्रदिवा करू आहे तोपर्यंत मनाचे श्लोक म्हणा, गीता म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, तुकाराम गाथा म्हणा, नामदेव गाथा म्हणा, हे माणसांच्या मनातनं जाणार नाही. हे चिरंजीव आहेत, अजरामर आहेत. पण हा मनोबत वाचला की समर्थ म्हणतात तशी फलश्रुती, त्याचा प्रसाद, त्याचा मिळणारा प्रसाद, मग समर्थ आपल्या या सगुण भक्तीतून, म्हणजे मनोबोधात सगळं सांगितले, सगुण उपासना सांगितले, निर्गुण उपासना सांगितले. मग सगुण उपासनातून निष्काम कर्मयोगाचे आचरण करायला समर्थ सांगतात, जो गीतेत सांगितलेला आहे. तसंच सांगितलेले की मही निर्मिली देवतो ओळखावा, जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. निर्गुणाची उपासना करावी, निर्गुणाची प्रसिद्धी घ्यावी. म्हणजे सगुण रूपाकडे फार हे करू नये, की सगुणापुढे पुढची पायरी आहे. ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली तो देव ओळखावा. म्हणजे खरं म्हणजे निर्गुण निराकार हे जे मानलेलं तत्व आहे, तो निर्गुण निराकार आपण असं समजूया की एक निर्गुण, त्याच्या अमनी मनात, म्हणजे तो निर्गुण निराकार आहे म्हणून त्याचं मनही नाही धरायचं. पण जसं बीजगणितात आपण क्ष धरतो तसं हे निर्गुण निराकाराचं मन धरायचं. त्या निर्गुण निराकाराच्या मनीत असं वाटलं की एकोअहम बहुश्याम, म्हणजे मी एकटा आहे, बहुरूपाने प्रगट व्हावं. आणि तो संकल्प ज्या सरशी करतो त्या अर्थी त्या सरशी त्याची प्रकृती, त्याची आदिशक्ती, आदिमाया ही सगळी सृष्टीची निर्मिती करते. पण तो निर्गुण निराकाराला जाणणं हेच महत्त्वाचं असतं. आणि हा जो निर्गुण निराकाराला जाणणं आणि तो निर्गुण निराकार, म्हणजे समर्थांनी जो मनोबोधा सांगितले, थोरला देव ज्याला म्हणतात, तो थोरला देव म्हणजे निर्गुण निराकार. गीतेत सांगितलेला उत्तम पुरुषस्त्वन्य, हा जो क्षराक्षराहून वेगळा जो उत्तम पुरुष आहे तो हा निर्गुण रूप. तरी असं वाटतं मग समर्थ अशी फलश्रुती का सांगतात. मग लक्षात येतं की प्रत्येक ग्रंथात ग्रंथ वाचनाची, ऐकण्याची फलश्रुती सांगितली. अनेक स्तोत्र असे आहेत, मंत्र असे आहेत, कथा आहेत, कहाण्या आहेत, त्यांची फलश्रुती कथा. हल्ली तर ह्या मंत्राचे फळ काय, याप्रमाणे माणसं ते कर्मकांड करायला सांगतात. जशी गीता निष्काम कर्मयोग सांगणारी आहे, मग भगवंताने मग असे सांगितलं तसं फलश्रुती सांगितलेली आहे. पण याचं उत्तर भागवताच्या 11 स्कंदातनं नाथ महाराजांच्या एकनाथी भागवतात मिळालेले आहे. 21व्या अध्यायात 23व्या ओळीत देव म्हणतात, फलश्रुती इयम नृणाम न श्रेयो न रोचनम परम, श्रेयो विवक्षया प्रोक्तम यथा भैषज्य रोचनम. त्याचा अर्थ सांगतो आपल्याला. वेदांनी स्वर्गादी फळ सांगितले, तर म्हणजे ते फळ सांगितले ते उपभोगासाठी नाही सांगितलेले.
ते फळ कल्याणकारी आहे म्हणून समजून चालण्यासाठी सुद्धा नाही. आता पाहतो आपण लहान मुलांना औषध देतो. लहान मुलं फार कळकळ करतात, रडड करतात, भोकाड पसरतात, औषधं वळ घातला तरी ओकून काढतात. मग आई फटके मारते, रडारड, चिडाचिड सगळं चालू होतं. पण नंतर आई काय करते? चॉकलेट घेऊन बसते, साखर घेऊन बसते, कॅडबरी घेऊन बसते. हे बघ, औषध घेतले की तुला देईन हं. मग ते चॉकलेट म्हणजे औषध नाही, ती साखर म्हणजे औषध नाही, ते औषध म्हणजे औषध. व ते औषध घेण्यासाठी चॉकलेट. तसं हे स्वर्ग नरक सूचक पापपुण्याची भीती दाखवत चांगले वाईटाची भलावण करत वेदांनी फलश्रुती अशी सांगितलेली की बाबा हे करा, म्हणजे तुम्ही ही फलश्रुती सांगितली ह्याचं कारण तुम्ही हे करा. म्हणजे वेदाने सांगितले स्वर्ग मिळेल, सुख मिळेल, अमुक प्राप्त होईल, तमुक प्राप्त होईल. फळं उपभोगासाठी किंवा कल्याणकारी म्हणून सांगितले नाही. साधारण माणसाची वृत्ती अशी असते की फलनिष्ठ असते. म्हणजे आपण लहानपणी, आमच्या लहानपणी तर असं होतं की तुला शाळेत जाण्यासाठी सायकल घ्यायची आहे पुढच्या वर्षी, चांगला वागला तर लोक नावं असतील, वाईट वागला तर लोक नावं ठेवतील. तुला एवढे मार्क मिळाले, पहिला आला अमका आला की तुला सायकल मिळेल, अमुक कर तमुक कर वगैरे वगैरे. म्हणजे काहीतरी लालूच देऊन थोडक्यात म्हणायचं तर ही फलश्रुती असते. ही सायकल घेणं किंवा काहीतरी देणं किंवा कपडे घेणं ही फलश्रुती आहे. कर्म करण्यासाठी फलश्रुतीचे बोट लावलेले, मधाचं बोट लावलेले कर्म करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. पण होते काय की वेदांनीच आता फलश्रुती सांगितली आहेत, मग फलश्रुतीसाठी कर्म करण्याचा वेडेपणा लोक करायला लागलेले. मग हा याग, तो याग, ही पूजा, ती पूजा, अनेक व्रत वैकल्य. म्हणजे औषध राहिले बाजूले, पण साखर खाण्यावर किंवा बिस्किट खाण्यावर किंवा चॉकलेट खाण्यावरच डोळा. म्हणजे जे निवृत्ती दाखवणारे वेद आहेत ते प्रवृत्तीकारक झाले. एक नेहमीचे उदाहरण व्यवहारातले साधं सोपं उदाहरण सांगतो. एका माणसाला असं तंबाखूचं पान खाण्याचं भयंकर वेड होतं. शेवटी बोलून 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 सगळ्यांनी सांगून शेवटी त्यांनी त्याचं पान खाण्याचे वेळ फक्त एका पानावर ठेवलं की जेवण झाल्यावर तेवढं पान खायचं. पण त्याचं असं झालं की आता पान खायचं म्हणून तो जेवतोय. तसं तसं झालं की वेदांची फलश्रुती सांगण्याचा हेतू असा लक्षात येतो की त्यातले ते निवृत्तीचे अंतरंग आहेत. नाथ महाराज म्हणतात, तैसी माझ्या वेदांची उक्ती निषेधमुखी दावी प्रवृत्ती, जेणे वेदांच्या मनोगती विषय निवृत्ती मुख्यत्वे. नाथ महाराजांनी ती उदाहरणं दिली की शेतात लावायला हरभरे आणले. ते हरभरे म्हणजे आले बाबा, त्याचे भाजून चणे फुटाणे करून खाल्ले तर ती सकाम वृत्ती झाली. इथं चणे फुटाणे हे माणसाला तिथं हरभरे करायचे, हरभऱ्याची डाळ करायची, त्यातून पैसे मिळवायचे. पण ते नाही होत. ते चणे फुटाणे कसे भाजून किती छान लागतात. जो फलश्रुती जे माणसं हे करतात, म्हणजे त्याला काहीतरी अपेक्षा असती, म्हणजे कामना असती. खरं म्हणजे जो सदा कामी मनुष्य असतो ना, तो नेहमी हपापलेला असतो, तृषार्थ असतो, दीन असतो, कृपण असतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणतात की नसता ओशाळ कोणा पाठी, कडिकाळा ते मारू काठी, निर्भयपाणे मही पाठी सर्व वंद्य होती. हृदयाधिष्ठित भगवंताला सोडून सकामी ऐहिक सुखासाठी सर्व सुखाची फलाशा धरून जे परमेश्वर भक्ती करतात किंवा त्यासाठी यज्ञाच्या शिड्या लावतात, तर त्या फलश्रुतीला काहीही तसा हरकत नाही. खरं म्हणजे वेदांचा अंतरंग मगाशी म्हणलं तसं अगदी निवृत्ती असा आहे. मनोमधाचं ते सुद्धा तेच अंतरंग आहे. नुसते निवृत्तीच आहे का? पण तसे नाही. फलश्रुतीच्या निमित्ताने लोक भक्ती करतील हा त्याचा उद्देश. आणि लोकांनी आपल्या कर्तव्य कर्माला चुकू नये. म्हणजे समर्थ म्हणतात, क्रियेविण नाना परी बोली जेते, परिचित्त दुष्चित ते लाजविते. ते क्रियाकर्म करताना किंवा झाले असताना कुठलाही अहंकार नको. समर्थाने पुढे असं म्हणलंय की रघुनायका विण वाया शिणावे, जनासारखे वर्तका ओसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. काम कोणते असो, देवभक्तीचं असो किंवा देशसेवेचं असो,
मनात धैर्य हवे, लोकांचे बोलणे शेरे शोषी जायला हवे. महत्त्वाचे म्हणजे सदैव नम्र असावे. समर्थांनी म्हटले, मना श्रेष्ठ धारिष्ट जेवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी निववे. समाजाचं अंतरंग समर्थांना माहीत होतं. भारतवर्षभर भारतात ते संबंध भ्रमण करून त्यांनी अत्यंत डोळसपणे हे समाज जीवन पाहिलं होतं. खरं म्हणजे सगळ्या संतांनीच असं भ्रमण केलेलं आहे. त्याची सुरुवात माऊलींनी केलेली आहे. नामदेवरायांना बरोबर घेऊन अगदी ते भारत भ्रमण, ते त्यांना तीर्थयात्रा, देवदेव ह्याच्यासाठी काही करायचं नव्हतं. त्यांनी समाजाची स्थिती जाणायची होती, समाजाची नाडी ओळखायची होती, त्यांना भक्तिमार्गाला लावायचं होतं, वारंवार होणाऱ्या आक्रमणांपासून त्यांना आश्वस्त करायचं होतं, एकमेकात प्रेमभाव निर्माण करायचा होता. विशेष म्हणजे जातीजातीतील जी दरी होती ती दूर करायची होती. समर्थांच्या वेळची काळाची अजून वेगळी गरज होती. समर्थांना समाज निवृत्तीकडे न्यायचा नव्हता, एक आदर्श समाज घडवायचा होता. शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी त्यांना साथ देणारा समाज घडवायचा होता. त्यामुळे केवळ निवृत्ती त्यांच्या मनात नव्हती, पण त्याचबरोबर प्रत्येकाची आध्यात्मिक पातळीसुद्धा वृद्धिंगत करायची होती. त्यांच्या डोळ्यापुढे जनतेचे आत्मबोध, देवदेश रक्षण, धर्माचे रक्षण आणि तद्वत लोकांचे आचरण करायचे कसे व्हावे असं होतं. अनेक भव्य दिव्य ध्येय त्यांच्यापुढे होते. त्यामुळे त्यांनी कदाचित ही फलश्रुती वर्णन केलेली. फलश्रुतीचा ध्यास म्हणजे जन्ममरणाच्या पुन्हा येरझारा, जन्ममृत्यूच्या फेऱ्या, आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्या सुरू झाल्या की भगवंताची ताटाट. फलश्रुती म्हणजे घोडा विकायचा आणि घोड्यासाठी खोगीर घ्यायचं, लोणी विकायचं आणि त्याच्यापासून आंबट टाक घ्यायचं, देवाच्या प्राप्तीचा लोण्याचा गोळा द्यायचा आणि ऐहिक सुखाच्या फलश्रुतीचे पानसट टाक घ्यायचे. माऊली म्हणतात, बैल विकूनी गोठा, पुसा लावूनी गाठा. बैल विकायचा आणि त्यासाठी गोठा करायचा, किंवा हातातला पोपट विकायचा आणि त्यासाठी पिंजरा आणायचा. मगाशी म्हटलं त्यामुळे फलश्रुती अपेक्षिणारा मनुष्य सदैव तृषार्थ असतो, हीनदीन लाचार असतो. ऐहिक सुखासाठी ते फलश्रुती करतात आणि मग देह सुखाकडेच माणसाची प्रवृत्ती असते. खरं म्हणजे सगळ्या संतांनी सांगितले की देहातीत व्हा, देहाच्या सुखाकडे पाहू नका. तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पोसावे हे अधमाचे लक्षण, विलास मिष्ठान्न करून या. आपण देहाचे लाड फार करतो, देहाचे चोचले खूप करतो. अगदी साध्या साध्या गोष्टी, इथून कोपऱ्यावर जायचं असेल तरी गाडी काढायची, पायी चालायचं, हे करत. लोक स्वर्ग सुखासाठी पूर्वीच्या काळी यज्ञ याग करायचे. स्वर्ग वगैरे जाऊ द्या, सध्या काळात मला सुख हवे म्हणून लोक धडपडत असतात. पूर्वीच्या काळी लोक यज्ञात पशुहत्या करायचे किंवा हल्ली देवापुढे बळी देतात बघा. ते देवासाठी थोडंच करतात. म्हणजे मी खेड्यात जवळजवळ 25 वर्ष माझा वैद्यकीय व्यवसाय केलेला आहे. लोकांच्या अंधश्रद्धा इतक्या आहेत आणि त्या अंधश्रद्धेचं मोठं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन होतं. तो देव नवसाला पावतो, त्याला इतक्या इतक्या कोंबड्या बळी दिल्या जातात. तिथे एक पिराचं स्थान होतं, त्याच्या ठिकाणी इतकी बकरी कापल्या, शेळ्या कापल्या जातात की पुढच्या वर्षी तिथे किती कापल्या जातील आणि तिथं किती बकऱ्यांचं खाल मिळेल याच्या आदल्या वर्षी त्याचे लिलाव होतात, इतके होत. म्हणजे लोक ते स्वतःच्या परमेश्वर आपल्याला भेटावा किंवा परमेश्वराने आपल्याला काहीतरी ज्ञान द्यावं अशासाठी हे करत नाही. त्यांना मांस भक्षण करायला आवडते म्हणून देवाच्या नावाखाली अघोरी कर्म करतात. वरती म्हणतात, म्हणजे वेदानं सांगितले यज्ञात पशु हत्या करायला. पुढची मखलाशी असे असते की परत म्हणतात त्यावेळचे ऋषीमुनी मांस खात होते. खरं पाहिलं तर अनिर्बंध पशुहत्या टाळण्यासाठीच वेदाने यज्ञात पशुबळी द्यावा असं सांगितले. तर तो तुम्ही म्हणाल, हा काय उलटं पालटं तुम्ही सांगताय की यज्ञात पशुहत्या करावी असं वेदाने सांगितले, हे तुम्ही म्हणताय. आणि तुम्हीच म्हणताय वेदाने ती अनिर्बंध पशुहत्या टाळावी म्हणून सांगितले, असं का म्हणताय? असं उलटं पालटं का सांगितलेलं आहे?
वेदाने पशुबळी करताना जे नियम सांगितलेत त्यातून त्याला आवरत बसतो. पशुहत्या करणारा यज्ञ त्यासाठी काल, देश, मंत्र, तंत्र, विधी, विधान सारेच पवित्र असावे लागते. सगळं जुळून आला तर यज्ञ करता एवढा बलवान असावा लागतो की त्याच्या एका बुक्कीत पशु मारायला लागतो, नाहीतर तो करताच पापाचा धनी होतो. तेही धरून चालू की यजमानाच्या एका दणक्यात पशु गेला तरी यजमानाने आणि कर्त्याने किती मांस खावे. नाथ म्हणतात, दातासी न लागता जाण, दातालाही न लागेल असे इतकेच चावावे. इथं पशुहत्या झाली न झाली म्हणजे इतकंच मांस खावं. यज्ञात काय सांगितलंय की एवढंच, दाताला न लागेल इतकं किंवा दाताला लागेल एवढंच खायचं. इथं पशुहत्या झाली की झाली की बाकी घरातल्या ज्या आया बाया असतात त्या मसाला वाटायला बसतात. गाडगे महाराजांनी फार सुरेख वर्णन केले. पशुहत्या होऊ न देण्यासाठी आपलं सारं आयुष्य ज्यांनी वेचलं ते गाडगे महाराजांनी त्यांचं वर्णन आपण नक्की वाचा, हुबेहूब वर्णन केले. मग यजमानासह सारे त्या आज्यापुत्राच्या मांसावर आडवा हात मारतात. परत म्हणतात, अहो वेदांनीच सांगितलेलं आहे. वेदांचे नियम एवढे अवघड आहेत, त्या नियम मोडणाऱ्याला एवढं प्रायश्चित्त सांगितले की असे वाटावे की नको ती पशुहत्या. वेदांचा मुख्य उद्देश पशुहिंसा नाही, कुठलीच पशुहिंसा नाही. स्वेच्छा पशून मारावया जाण, यज्ञी नेमिले पशुहनन, न करावया मांस भक्षण, नेमिला प्रमाण यज्ञभाग. हेही वेदांचे बोलणे, मूर्ख प्रलोभा कारणे, एरवी पशुहिंसा न करणे, मांस भक्षणे वेद होय. साधं नाथाने वेगळे छान उदाहरण सांगितलेले की गव्हाची पेर केली की त्याला नाजूक लुसलुशीत अंकुर येतात. ते खायला अतिशय गोड लागतात. पण ते कोंबच खात राहिले तर गव्हाचं पीकच येणार नाही ना, आणि शेतकरी नागवला जाईल ना. गव्हाचे कोंब ही फलश्रुती आहे आणि नंतर येणारे पीक ही भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून फलश्रुतीचाच विचार करून मिळणारे निदान हातात हातचे सोड, म्हणजे फलश्रुतीची अपेक्षा न करता तुम्ही परमेश्वर प्राप्तीची अपेक्षा करावी. मनोबोधाच्या फलश्रुतीबद्दल सांगताना सर्वसाधारण फलश्रुतीचा विचार करता हे थोडंसं तुम्ही म्हणाला विषयांतर झाल्यासारखं आहे. पण समर्थाने मनोबोधाची जी फलश्रुती सांगितली ती जरा आगळीवेगळी आहे. त्याने कोणतीही ऐहिक भौतिक सुखाची किंवा काठीला बांधलेल्या गाजरासारखी लालूच दाखवलेली नाही. ते म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाते. देहाचे मनाचे सर्व दोष, विशेषतः मनाचे सर्व दोष दूर होतील. मनाला षड्रिपूंनी घेरले आहे त्याचा विळखा उठेल आणि मनाचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे मनाचं चांचल्यत्व. गीतेच्या 6व्या अध्यायात जेव्हा योगमार्ग भगवंताने अर्जुनाला सांगितला तेव्हा अर्जुन म्हणाला, हे परमेश्वरा, हे कसं जमायचं रे? मन कसं आहे की चंचलहि मन कृष्ण प्रमादी बलवत दृढम, तस्याह निग्रम मन्ये वायोर्यो दुष्करम. मन एवढे चंचल आहे की ताब्यात ठेवले तरी ठेवता येत नाही. म्हणजे मन हे वाऱ्यासारखं आहे किंवा माकडासारखं चंचल आहे, त्याच्या हात ताब्यात ठेवू शकत नाही. खरं म्हणजे मन हे 11वं इंद्रिय आहे. आपल्याला माहित आहे की श्रोत्र, चक्षु, त्वक, रसना, घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिये, हस्त, पाद, वाणी, पायू, उपस्थ ही 5 कर्मेंद्रिये. ही 5 ज्ञानेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये मिळून 5 कर्मेंद्रिये मिळून 10 इंद्रिये होतात. आणि मन हे 11वं उभय इंद्रिय आहे. उभय, पण सगळ्या इंद्रियांना शरीरात, या सगळ्या इंद्रियांना शरीरात आपापल्या जागा आहेत, पण मनालाच कुठे शरीरात जागा नाही. त्यामुळे मन सगळ्या इंद्रियात जाऊन त्यांच्या विषयात जाऊन धुडगूस घालत असते. माऊलींनी तर मनाबद्दल म्हटलंय की वाया मन हे नावं, एरवी कल्पनाची सावेवर. मनातल्या कल्पना साकारून जेव्हा पुढे येतात, म्हणजे प्रत्यक्ष एखादी शरीराचं रूप घेऊन येतात, ते म्हणजे मन. ते कसं असतं, कुठे बसलेलं असतं मन? बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये रजोगुणाच्या फांदी. रजोगुण कसा असतो? चंचल असतो. आणि बुद्धी आणि इंद्रिय यांच्यामध्ये असतं मन, रजोगुणाच्या फांदीवर बसले असतं. म्हणजे बुद्धी
इंद्रियांना कळवते की अरे हे करू नको, हे वाईट आहे, असं करू नको, की आता अरे भरपूर जेवलंयस ना, आता नवीन गरम गरम भजी केली ते परत कशाला खायला झालायस, असं बुद्धी सांगत असते. पण मन म्हणते इंद्रियांना, खा रे काही होत नाही, एवढे छान केलेली आहे तू खा. ते मन हे करत असतं. म्हणजे जी बुद्धी सांगत असते ते मन तिथं आडवं लावतं. मनोबोधाने, वाचण्याने, ऐकण्याने, त्याच्या आचरणाने मनाचे चंचलत्व दूर व्हायला मदत होते, मन दृढ व्हायला मदत होते. मनाचा पुढचा आजार म्हणजे मतिमंदत्व. पण हे मतिमंदत्व म्हणजे हल्लीच्या परिभाषेतील MR म्हणजे मेंटली रिटार्ड किंवा मेंटली हँडिकॅप नाही. आपण जेव्हा संसाराला, देहाला, प्रपंचाला खरं मानतो, ते खरं मतिमंद. थोडक्यात बद्ध, देहबुद्धीचे. देह म्हणजे मी असं म्हणणारे. समर्थ म्हणतात, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. अपवाद वगळता सारे आपण बद्धच असतो. लोक मतिमंदच नाही तर मतिधुंद आहेत. ही मतिधुंदता समाजात पदोपदी दिसत असते. ती मतिधुंदता कुठे कुठे असते, सौंदर्याची असते, तारुण्याची असते, संपत्तीची असते, भौतिक ज्ञानाची असते. कुठली ना कुठली तरी मस्ती माणसासारखी असतेच. काही अपवाद वगळता सारेची अशी मस्ती करत असतात. पण जे खरोखर ज्ञानी आहेत त्या संतांनी मात्र वेळोवेळी आपल्या स्वतःलाच वेगळ्या अर्थाने मतिमंद म्हणले. ती त्यांची नम्रता आहे, त्यांचा अनहंकार आहे, त्यांना कोणतीही मस्ती नाही. या बाबतीत माऊलीने म्हटलंय, ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय. माऊली असं म्हणतात, अल्पमी मतिमंद काय. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की तुका वेडा अविचार करी बडबड फार, असे त्याने नम्रपणे म्हटलेलं आहे. किंवा मतिमंद ते साधना योग्य होती, हा या श्लोकाचा दुसरा चरण समर्थ म्हणतायत. जे बद्ध आहेत ते मुमुक्ष होतील. या मनोबोधाच्या फलश्रुती सांगितलेलं काय आहे की बद्ध आहेत ते मुमुक्ष होतील. मोक्ष म्हणजे कुठेतरी आपल्याला जाणीव होते की आपण या नुसत्याच बद्धावस्थेत हे रोजचं जेवण, उठणं, पैसे कमवणं, पैसे कसे कमावेत, कशी सुख मिळवावीत, ही बद्धावस्था. पण मुमुक्ष कुठेतरी परमेश्वर आहे, त्याची ओढ देणे, त्याची भक्ती करणं, कुठलीही सकाम भक्ती न करणं, भक्ती करणं म्हणजे निष्काम भक्ती करणं, ते मुमुक्ष होतील. साधकावस्थाकडे वाटचाल करतील, सिद्धावस्था प्राप्त करून घेतील, ते मोक्षपदाचे मानकरी होतील. मोक्षाची वाटचाल करताना समर्थ म्हणतात, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी. ज्ञान म्हणजे समर्थांच्या भाषेतील ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण, असं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि मग जे वैराग्य किंवा जे ज्ञान आहे त्याला विवेकाची जोड हवी, अंगे ज्ञानाचे सामर्थ्य हवे. वैराग्य हे धगधगते वैराग्य हवे. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. शारीरिक सामर्थ्याचे महत्त्व समर्थाने जाणलेले. तो काळ यवनी राजवटीचा होता. त्यात धडाडीने शिवाजी महाराजांनी स्वधर्माचे, स्वातंत्र्याचे रोपटे लावले होते. त्यांना साथ संगत हवी होती, ती सुदृढ सहकार्यांची. ज्ञानवैराग्याचे सामर्थ्य तर हवेच होते, पण शारीरबल हवे ते. भक्तीला शक्तीची जोड हवी होती. मनोबोध अभ्यास करताना त्याची जाणीव होते. पुढचा चरण म्हणजे म्हणे दास विश्वास आता मुक्तिभोगी. त्यांना मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. आता मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल म्हणजे काय? मोक्ष म्हणजे नक्की काय? तो केव्हा मिळतो? तो मिळतो म्हणजे नेमकं काय होतं? आपण म्हणतो मेल्यावर मोक्ष मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, मेल्यावर मोक्ष मिळणे ही उधारीची भाषा आहे. आपल्या लौकिक जीवनात महाराजांचे वाणसामानाचे दुकान होते, महाजनकी होती. त्यामुळे ते म्हणतात, मी जातीचा वाणी आहे, ही उधारीची भाषा माझ्यापाशी नको. जातीचे वाणी मी पोटीचे हे कुडे, नका मजकड करू पुढे ठकाठकी. आधी तुम्ही मारायला हवे, मग तुम्हाला मोक्ष मिळेल असं म्हणणं. ते म्हणतात, देवापाशी काय मोक्षाचं गाठोड आहे का? नाही, देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून निराळे द्यावे हाती. मोक्ष हा आपल्याजवळ नसतो, या नरदेही तो खरं जिवंतपणेच मिळतो.
आद्य शंकराचार्य म्हणतात, मोक्षो न नभसा न पृष्ठे न पाताले न भूतले मोक्षो ही चेतो विमलम सम्यक ज्ञान विभाजितम. माणसाला चराचराची दृष्टी येणे, भगवंताच्या सगुण रूपाच्या साक्षात्काराची आणि निर्गुणाची प्रचिती येणे, हे विश्वचे माझे घर जाणवणे, कर्मयोग साधताना गुणातीत येणे म्हणजे मोक्ष. आणि सर्वात शेवटी म्हणजे हा जन्ममरणाचा फेरा संपवणे. अगदीच झाल्यास तर मानवजातीच्या भल्यासाठी, धर्मरक्षणासाठी आपल्या देहाचा योग्य उपयोग होणे, तो म्हणजे मोक्ष. बाकी सारी मानवजात बावरलेली म्हणजे युद्धापूर्वीच्या अर्जुनासारखी, मनोबोधातही समर्थांनी गीतेप्रमाणे भक्तियोग सांगितलंय, कर्मयोग सांगितलंय, ज्ञानयोग सांगितलेला आहे, सगळं सांगितलंय. त्यांनी या एका श्लोकात हा राघवाचा मार्ग म्हणून सांगितलेला आहे. जो ईश गणाधीश, जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभत आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. राघवाचा मार्ग म्हणजे कुठला मार्ग? मी म्हणेन NH वे नंबर 1. NH म्हणजे नारायण, N म्हणजे नारायण, H म्हणजे हाती लागण्याची. नारायण हाती लागण्याची 1 नंबरची वाट म्हणजे NH वे. आता राघवाचा पंथ म्हणजे काय? जो आद्य आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, जो कालातीत आहे, दशदिशांना व्यापून उरलेला आहे, अशा अनंताची जाणीव होणे, अशा अनंताची प्रचिती येणे, जे माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिताना पहिल्याच ओळीत सांगितले की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जे स्वसंवेद, जो जो स्वसंवेद आहे. जसं शरीराला व्यापून असणारा आत्मा, तसा चराचराला व्यापून असणारा परमात्मा, त्या परमात्म्याची जाणीव होणे म्हणजेच त्याची ओळख होणे, त्याची प्रचिती येणे म्हणजेच मोक्ष आहे. त्याचे सगुण रूप खरं नाही हे जरी खरं असलं तरी सगुण रूपात आपण त्या सगुण रूपाच्या पुढे जाऊन निर्गुण रूपाचीच प्रचिती घ्यायची, हे महत्त्वाचं आहे. राघवाचा मार्ग म्हणजे सगुणाची भक्ती करता करता निर्गुणाची प्रचिती घ्यायची. आणि मग समर्थाने सांगितलंय की प्रभाते मनी राम चिंतित जावा. याच्याबद्दल बरंच काही सांगता येईल की प्रभाते म्हणजे काय? सकाळी सकाळी, बरोबर आहे. पण याचे खरे 3 अर्थ होतात. प्रभाते मनी राम चिंतित जावा, याचे 3 अर्थ होतात. प्रभात म्हणजे आपण सकाळी उठल्यावर आपला म्हणजे शरीर प्रसन्न असतं, मन प्रसन्न असतं, त्यावेळेला अभ्यास चांगला होतो. रामचिंतित जावा, रामाचं स्मरण चांगलं होतं. पूर्वीच्या काळी आम्ही अभ्यास करणाऱ्यांचे 2 घटक आहेत. जे पहाटे उठून अभ्यास करायचे त्यांचा अभ्यास वेगळा, आणि जे रात्री जागून अभ्यास करायचे त्यांचा अभ्यास वेगळा. पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून जो अभ्यास करायचा, प्रभाते मनी. पण नुसतं प्रभाते मनीचा समर्थाने एवढाच अर्थ अपेक्षित नाही आहे. त्यांचा पुढचा असा आहे की प्रभात म्हणजे जीवनाची प्रभात. लहानपणापासून प्रभाते मनी राम चिंतित जावा, वयाच्या प्रभात काळापासूनच राम चिंतित जावा. लहानपणापासूनच ही ओढ किंवा ही सवय माणसाच्या देहाला, मनाला लागली पाहिजे की देवाचं स्मरण करावं, देवाचं नाव घ्यावं. एक अर्थ आहे प्रभात. आणि तिसरा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसाला जेव्हा तो बद्ध असतो, त्याला जी मुमुक्ष अवस्था येते, त्या मुमुक्ष अवस्थेतून म्हणजे बद्धावस्थेतून मुमुक्ष अवस्थेत येतो, तेव्हा त्याला त्याची अध्यात्माची प्रभात झालेली असते. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामा आधी वदावा, हे प्रभात असेल. वैखरीच्या आधी सुद्धा असं सांगता येईल वैखरीबाबत की आपल्याकडे वाणीचे 4 प्रकार आहेत की परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. जी परा आहे वाणी, ती मूळ वाणी, ती आधार चक्रापासून निर्माण होती. नंतर दुसरी पश्यंती होती, ती स्वाधिष्ठान चक्रापासून. नंतर मध्यमा ही मणिपूरपासून, आणि पुढे वैखरी. ती परावाणी ही महत्त्वाची गोष्ट. तर पुढे वैखरी म्हणजे आपण जे वैखरीतनं राम म्हणतो ते परावाणीतनं यावं, म्हणजे मनापासून यावं. एखादा मनुष्य नाही का म्हणतो मी बेंबीच्या देठापासून सांगतोय रे तुम्हाला, अभ्यास करा, अभ्यास करा. तसं आहे, बेंबीचे देठ म्हणजे आधार चक्र तिथे येतं. त्या आधार चक्र परावाणीपासूनच सांगते. म्हणजे अशी परावाणीच म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि वाणीत त्यांनी सांगितलेलं आहे
अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनेक गोष्टी म्हणजे जर समर्थांच्या ह्याच्यावर नुसत्या मनोबोधाच्या फलश्रुतीवर बोलायला लागले तर आपल्याला म्हणजे 2-2 तास सुद्धा बोलता येईल आणि न कंटाळता बोलता येईल. तर राघवाचा मार्ग धरायचा म्हणजे की देहबुद्धी ते आत्मबुद्धीपर्यंत जायचं. सदाचरणाच्या वाटेवर चालायचं आणि एकदा सदाचरणाच्या वाटेवर साधक चालायला लागला, की मग रस्त्यावरला वाटमारी करायला खरोखर काम, क्रोध हे आवळे-जावळे भाऊ येतात. मदमत्सर हे सहोदर येतात. लोभ, अहंकार हे ज्येष्ठ भ्राताश्री येतात. अशा वेळी मना श्रेष्ठ जीव दारिष्ट जेवी धरावे असं ते सांगितलेले. जो दैवी संपत्तीचा मुख्य गुण जो धुरेचा गुण अभय म्हणून गीतेत सांगितलेला आहे, तो अभय अंगी बाळगावा. समर्थाने हे सगळं सांगितलं आहे. आणि या राघवाच्या मार्गी अजूनही काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. त्या कटाक्षेने म्हणजे आवर्जून करायच्या आणि काही कटाक्षेने टाळायच्या असतात. सदैव नामस्मरण करणे हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. कलियुगात नामस्मरणच आपल्याला टाळून देतं. प्रत्येक युगाचा भगवंताने मंत्र सांगितले आहेत. त्याने सांगितलंय कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यया कलौतत हरिकीर्तना. बाकी आपल्या युग सोडून दे, कलौतत हरिकीर्तनात. कळीयुगात हरिकीर्तन म्हणजे नामस्मरण करावं, सदैव नामस्मरण करावं. आणि मग समर्थ तेच सांगतात ना, हरिकीर्तने प्रीती रामी धरावी देहबुद्धी निरपुणी विसरावी. आणि परकांता आणि परद्रव्य यांची अपेक्षाही नाही धरायची. सदाचरणाला भक्तीची जोड, त्यातून होणारा कर्मयोग, सत्संगाने येणारी निस्संगता आणि महत्त्वाची माणसाला मिळणारी गुरुकृपा, या साऱ्या गोष्टींची सांगड झाली की सगुणाचा साक्षात्कार होतोच, पण निर्गुण परमेश्वराची प्रचिती येते. या निर्गुण निराकाला समर्थ सद्वस्तू म्हणतात, जुने ठेवणे म्हणतात, थोरला देव म्हणतात. त्यांच्यापासूनच हे त्रैलोक्य मग असे सांगितलं तसं त्याच्यापासून हे त्रैलोक्य निर्माण झाले आहे. त्याचा एक साक्षात्कार होतो. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देव रायासी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु नाही तो सर्वथा. गुरु पाहिजे आपल्याला. मग गुरु मिळाला की तोही देवरूप म्हणजे गुरु त्याला शिष्याला आपला देवरूप करतो. मनोबोधाची फलश्रुती ही न कळता मिळायला लागते. आणि अशी म्हणजे मनोबोध वाचत असताना जे मनाचे जे हे आहे ते सगळं मग आपल्याला मिळत राहतं. आपल्याला कळते नाही की आपण हे सकाम भक्ती केली की निष्काम भक्ती केली. न काही मागता मिळतं आणि त्याची आपण मनातही म्हणतो की आपल्याला ह्यातलं काही नको होतो आणि ते आपण सोडून देतो. अर्जुनाच्या ठाई देहबुद्धी होती, भगवंतानी गीता सांगून ती दूर केली. मनोबोध ही मनोगीता आहे. त्यात कलियुगातील जनसामान्य बद्ध जीव आपण सगळे अर्जुन आहोत, समर्थ श्रीकृष्ण आहेत. मनोबोध ही केवळ गीताच नाही तर हबप ल.रा. पांगारकरांनी सांगितलं आहे की मनोबोध मराठी भाषेतील उपनिषद आहे. वैदिक कालखंडाच्या अखेरीला उपनिषदांची जी रचना ऋषीमुनींनी केली, 4 वेद, 18 पुराणे, 6 शास्त्र, 10 उपनिषद, तर त्या उपनिषदांना श्रुतीही म्हणलं जातं. ज्ञानदेवांनी त्या उपदेशांना श्रुती माऊली म्हटलेलं आहे. त्यांनी गीतेला गोजीरवाणी श्रुती संबोधले. उपनिषदात ज्याप्रमाणे तिन्ही कांडांचं निरूपण केलं आहे, 4ही पुरुषार्थ निर्मिलेले आहेत, तद्वत मनोबोधात विस्ताराने ते वर्णिले आहेत. असा हा मनोबोधाचा सदाचारापासून साक्षात्कारांपर्यंत नेणारा प्रवास म्हणजे राघवाचा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा मार्ग जनसामान्यांना सांगणारा, 205 श्लोकात या साऱ्या अध्यात्माचे सार सांगणारा, जीवनाची तत्त्वप्रणाली सुलभपणे मांडणारा, उत्तम मनाची आदर्श समाजाची जडण घडवणारा, कलियुगी त्रेतायुग आणणारा, सूर्य चंद्र ग्रह तारे असेपर्यंत भवसागरात समाजाच्या दोलायमान झालेल्या आणि बुडू पाहणाऱ्या नौकेला दीपस्तंभाप्रमाणे आधार देणारा असा तो आहे. तो एका धर्मासाठी नाही, एका जातीसाठी नाही, तो अखिल मानवी समाजासाठी आहे. तो विश्वधर्माचा सुरम्य विस्तार आहे. त्याच्या मनापासून अभ्यास, श्रवण, मनन केल्यावर
मनाची शते ऐकता दोष जाती, मतिबंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. ही फलश्रुती सुद्धा म्हणावी लागणार नाही, ती आपोआप मिळत जाईल, आपल्याला कळणार नाही, आपण त्याची अपेक्षाही धरणार नाही. साक्षात्कार, मोक्ष, रिद्धिसिद्धी हात जोडून पायीचे किंकर होतील, पण आपण त्याच्याकडे पाहणार नाही. आपण एक वेगळे आदर्श, जसे माऊलींनी म्हणले, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावरे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. आपण आपला आदर्श लोकांपुढे असा ठेवावा आणि आपण अलौकिक होऊ नये, आपण त्याच्यापासून लपून राहावं. असा हा सदाचाराचा, साक्षात्काराचा जो मार्ग आहे, ही समर्थांच्या मनोबोधाची फलश्रुती आहे, असंच मला म्हणावंसं वाटतं. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा